केसांच्या वाढीसाठी घरगुती टिप्स. नंबर 1. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कढीपत्ता आणि मेथ्या टाकून उकळून घ्या आणि हे तेल थंड झाल्यानंतर ह्या तेलाने केसांना मालिश करावी. त्यामुळे केस गळती थांबते, शिवाय केस देखील वाढतात. नंबर 2. केसांना सूरजमुखी तेलाने मालिश केल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात. नंबर 3. रोज एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. नंबर 4. मोहरीचं तेल थोडंसं गरम करून त्याच्याने मालिश केल्याने केस काळे, दाटसर आणि लांब होतात. नंबर 5. ज्या लोकांचे केस वेळेच्या आधीच पांढरे होतात, अशा लोकांनी आवळ्याचं सेवन जास्तीत जास्त करावं आणि केसांना आवळ्याच्या तेलाने सुद्धा मालिश करू शकता. नंबर 6. जर तुमचे केस खूप गळत असतील तर ताकात मुलतानी माती भिजवून घ्यावी आणि हा पॅक तयार झाल्यानंतर केस धुण्याच्या 1 तास अगोदर केसांना लावावा आणि सुकल्यानंतर केस धुवावे. असे केल्याने केस गळती थांबते. नंबर 7. उपाशीपोटी आवळ्याचं ज्यूस पिल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. नंबर 8. केसांना कढीपत्त्याच्या तेलाने मालिश केल्याने केस चमकदार आणि दाट होतात. नंबर 9. केसांना आल्याचा रस लावल्याने केस पांढरे होत नाहीत. नंबर 10. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याने केस गळतात, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी असणे गरजेचे आहे. नंबर 11. जर तुमच्या केसात कोंडा असेल तर खोबरेल तेलात थोडासा कापूर टाकावा आणि केस धुण्याच्या 1 तास अगोदर तेल केसांना लावून नंतर केस धुवावेत. नंबर 12. केस धुण्याच्या आधी केसांना दह्याने मालिश करून 1 तासाने केस धुतल्याने केस चमकदार होतात. नंबर 13. ज्याच्या डोक्यावरचे केस खूपच पातळ असतील त्यांनी रात्री झोपण्याआधी आवळ्याचा रस केसांना लावावा, त्यामुळे हळूहळू नवीन केस यायला सुरुवात होते. नंबर 14. बऱ्याच जणींचे आयब्रोचे केस खूप पातळ असतात, अशांनी रोज रात्री झोपण्याआधी बदामाचे तेल लावावे, त्यामुळे आयब्रोचे केस दाट होतात. नंबर 15. जर तुमचे केस प्रमाणाच्या बाहेर गळत असतील तर कडुलिंबाची पानं उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल. नंबर 16. 2 चमचे लिंबाचा रस आणि 5 चमचे खोबरेल तेल एकत्र करून रोज रात्री केसांना लावावं आणि सकाळी कोणत्याही शॅम्पूने केस धुवावे, त्यामुळे केसातील त्वचा मुलायम होते आणि केसातील खाज देखील जाते. नंबर 17. 2 ते 3 चमचे मेथीदाणे रात्रभर एका भांड्यात भिजवून दुसऱ्या दिवशी वाटून त्याची पेस्ट तयार करावी आणि ही पेस्ट केसांच्या आतमध्ये व्यवस्थित मालिश करून लावावी आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवावे, त्यामुळे केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. नंबर 18. एका वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून पानं चांगली काळी होईपर्यंत तेलात उकळवून थंड करून घ्यायची आणि एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावी आणि 1 दिवसाआड ह्या तेलाने मालिश केल्याने केस मजबूत होतात, शिवाय काळे देखील राहतात. नंबर 19. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात केस जर जास्त गळत असतील तर 1 ग्लासभर पाण्यात बडीशोप टाकून पिल्याने केस गळती थांबते. नंबर 20. केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावून मालिश करणे गरजेचे आहे, त्यामुळे केसातील मुळांना रक्तपुरवठा व्यवस्थितरित्या होईल. त्याचबरोबर केस वाढीसाठी मदत मिळेल. त्यासाठी खोबरेल तेल, बदामाचं तेल, तिळाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता. नंबर 21. केसांना मालिश करण्याआधी तेल थोडंसं कोमट करून घ्यावं. नंबर 22. केसात कोंडा जास्त प्रमाणात झाला असेल तर रात्री झोपण्याआधी केसांना एरंडेल तेल लावून केसांना मालिश करावी, त्यामुळे हळूहळू केसातील कोंडा निघून जाईल. नंबर 23. केस जर जास्त रुक्ष झाले असतील तर निदान महिन्यातून एकदा तरी केसांना गरम वाफ द्यावी. त्यासाठी 1 कॉटनचा टॉवेल घेऊन गरम पाण्यात बुडवून नंतर तो पिळून केसांना गुंडाळावा. नंबर 24. बऱ्याचदा डिलिव्हरी, मानसिक ताण किंवा कुठला तरी शारीरिक आजार असल्यामुळे सुद्धा केस गळतात आणि ही केस गळती प्रमाणाच्या बाहेर असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. नंबर 25. मेथ्या
आणि कांद्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी रात्री मेथी पाण्यात ठेवावी. दुसऱ्या दिवशी मेथी मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करावी. नंतर त्याच्यात कांद्याचा रस टाकावा. दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्रित करायच्या आणि नंतर केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवू शकता. नंबर 26. ज्यांचे केस जास्त तुटतात त्यांनी केस ओले असताना कधीही विंचरू नये. नंबर 27. केसांवर जास्त केमिकलचा मारा करू नये. त्यामुळे केमिकलच्या वापराने केसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. नंबर 28. जर तुमच्या स्किनला सूट होत असेल तरच केसांना डाय लावावं. कारण वारंवार डायचा वापर केल्याने बऱ्याच जणांची नजर कमजोर झालेली आहे. किंवा तुम्ही डायच्या ऐवजी आयुर्वेदिक मेहंदीचा सुद्धा वापर करू शकता. नंबर 29. जेवणात मीठ खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सुद्धा केस गळतात. नंबर 30. केस झपाट्याने वाढवायचे असतील तर खोबरेल तेलात आवळा पावडर टाकून केसांच्या मुळांना मालिश करावी. त्यामुळे केस वाढतील. नंबर 31. आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी केसांना कोरफड लावावी. त्यामुळे केस चमकदार होतात. नंबर 32. केस धुताना कधीही जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याचा वापर करू नये. कारण त्यामुळे केस लवकर कमजोर होतात. त्यासाठी केस धुताना कधीही कोमट पाण्याचा वापर करावा. नंबर 33. दर 4 ते 6 महिन्यांनी केस थोडे कापावेत. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते. नंबर 34. केस घनदाट होण्यासाठी केसांना व्हिटॅमिन डी आवश्यक असते. हे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाश, फॅटी फिश, मशरूम इत्यादीमधून मिळू शकते. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. धन्यवाद.